साहेब, मधल्या काळामध्ये जी काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भातली बैठक झाली होती त्याचा व्हिडिओ देखील मध्ये व्हायरल झाला. त्याची माहिती आता अशी समोर येते की सुप्रियाताईंना केंद्रात द्यायचं मंत्रिपद, अजितदादांनी राज्य सांभाळायचं, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यायचं असं ठरलं होतं, अशी माहिती समोर येते. आता असं आहे, प्रत्येक जण जे आहे ना आपापल्या पद्धतीनं माहिती सांगतोय, त्याला पुरावा काय काय माहिती नाही. आम्हाला एवढं माहिती होतं की तिथे काही कृषी प्रदर्शन होतं आणि ते फार मोठ्या प्रमाणावर असतं बारामतीमध्ये, आणि त्यावेळेला ही सगळी मंडळी तिथे एकत्रित आली होती आणि त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्या अशा प्रकारचं ठरलेलं होतं. ते आम्हाला अजितदादांनी सांगितलेलं होतं, मला आठवतं. त्या पलीकडे काहीही नाही. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काही असतं तर त्यांनी मला नक्कीच ते शेअर केलं असं मला सांगितलं असतं. पण शरद पवार त्याच्यावर असं म्हणतात की जे त्या बैठकीलाच नव्हते, म्हणजे मुख्यमंत्र्यांना समोरून म्हणाले या बैठकीला जे लोक नव्हते त्यांना काय माहिती की नेमकं काय झालं. ठीक आहे, परंतु जर तुम्ही तिथे मगाशी सांगितलं पण कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजितदादा होते ते बारामतीचे असल्यामुळे, त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला ते जाण्याचा प्रश्नच नव्हता ना. आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होतं. आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जसे 7-8-10 माणसं तसे इकडचे 2-4-5 माणसं बसून एकत्रित येता काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे. असं काही असो, परंतु मला असं वाटतं की आता हा विषय जो आहे, आता उपमुख्यमंत्रीपदी जे आहेत सुनेत्राताई बसलेले आहेत, एक राज्याचे जे काही प्रमुख जे राज्यकर्ते त्यापैकी ते एक आहे. आता त्या इतरांशी चर्चा करून काय निर्णय घेतील ना. एवढं ताबडतोब सगळं जे बोलण्याचं काही कारण आहे असं काय मला काय वाटत नाही.